वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचे 16वे पुष्प उत्साहात संपन्न। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड अंतर्गत शाखा तालुका पेन यांचे रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचे 16वे पुष्प संस्थेचे संस्कार उपाध्यक्ष मनोज शिंदे मुक्काम कुर्नाड येथील बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात संपन्न झाले। प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष मारुती शिंदे, प्रवचनकार आदरणीय संतोषजी जाधव तसेच पेन तालुका अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा सोनावणे यांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे बौद्ध धम्म संस्कार विधीनुसार विधिवत पूजन करण्यात आले। सदर प्रसंगी कुर्नाड ग्रामस्थांच्या वतीने संस्थेचे संस्कार उपाध्यक्ष आदरणीय मनोज शिंदे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी ज्येष्ठ प्रवचनकार आदरणीय संतोष जाधव यांनी त्यागमूर्ती माता रमाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्व या विषयावर बोलत असताना कार्यक्रमस्थळी उपस्थितांच्या भावना अनावर झाल्या, काहींना तर अश्रू अनावर झाले। यावेळी पेन तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन करताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संस्थेच्या वतीने पेन तालुक्यात सुरू असलेल्या वर्षावास धम्मप्रवचन मालिकेस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने उद्योजक संतोषजी गायकवाड, महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका दीपालीताई शिंदे, संगीतकार महेश शिंदे, जनार्दन गायकवाड, पांडुरंग गायकवाड, नामभाई शिंदे येणाऱ्या काळात तालुक्यात अनेक प्रकारची धार्मिक शिबिरे राबवण्याबाबत आम्ही निश्चितच प्रयत्न करू असे सांगितले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मारुती शिंदे, महेश शिंदे, उपाध्यक्ष मनोज शिंदे आदींनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले। या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी कोषाध्यक्ष नरेश गायकवाड, उपाध्यक्ष भगवान शिंदे, सचिव हरिश्चंद्र गायकवाड, मधुकर गायकवाड, वंचितचे उपाध्यक्ष प्रभाकर शिंदे, संघटक सुरेश सोनावणे, भास्कर कांबळे, सुनील खरात, रघुनाथ गायकवाड, कार्यालयीन सचिव मंगेश कांबळे, पत्रकार संजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या कोमलताई संतोष जाधव तसेच कुर्नाड पाबळ ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन उपाध्यक्ष मनोज शिंदे व कुर्नाड ग्रामस्थ यांनी खूप छान प्रकारे केले, तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संगीतकार महेश शिंदे यांनी केले। शेवटी सरंतई घेऊन कार्यक्रमाचे समारोप झाले। भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आज कुर्नाड पाबळ या गावी वर्षावास धम्म मालिकेचं 16वं पुष्प होतं आणि या पुष्पासंबंधित आपल्याला रायगड जिल्ह्याचे संसार सचिव संतोषजी जाधव साहेब आहेत। जाधव साहेब, आजचा जो विषय होता त्याबद्दल काय सांगाल? आजचा विषय सांगत असताना प्रथमतः मी सर्वांना सविनय जय भीम करतो या ठिकाणी। आणि पेन तालुका अंतर्गत येणारा गाव कुर्नाड आणि ह्या कुर्नाड गावामध्ये खरं तर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ज्यांनी मालिका राबवण्याचा प्रयत्न केला आजपर्यंत ते आदरणीय या पेनचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा सोनावणे आणि त्यांची संपूर्ण कमिटी या ठिकाणी आहेत, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। आणि आजची ही 16वे पुष्प कुंभत असताना एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे रमाईचा विषय होता, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धांगिनी होती। रमाई सांगत असताना ही महिला ही भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितली की महिला ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे, ही कशी ती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला। जसे जिजाऊपासून छत्रपती शिवाजी महाराज घडले, सावित्रीपासून महात्मा ज्योतिबा फुले घडले, तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका माता रमाईपासून घडलेलं की एका महिलेचा पुरुष यशस्वी होण्यासाठी एक महिलेचा सिंहाचा वाटा असतो या ठिकाणी सांगताना फार आनंद झाला। आणि रमाई सांगत असताना रमाईचं कष्ट सांगितलं या ठिकाणी, तिचे जे पैलू होते, तिचं कष्ट होतं, तिचं विचारविनिमय कसं होतं, तिच्या संसारामध्ये असणारा नियोजन कसा होता, नवऱ्यासाठी तिने काय केलं, समाजासाठी तिने काय केलं, हे सर्व कष्ट या ठिकाणी बालपणापासून आजपर्यंत तिचं जे कष्ट होते ते कष्ट या ठिकाणी सादर या ठिकाणी केलेले आहेत। आणि अशीच भगिनी, अशीच महिला प्रत्येकाला, अशीच बायको प्रत्येकाला लाभावी अशी या ठिकाणी हा विषय या ठिकाणी सादर केलेला। सदर असे जे प्रवचन आहेत हे पेन तालुक्यामध्ये सातत्याने होत आहेत, तर हे कार्यक्रम असे गावोगावी व्हायला पाहिजे का? गावोगावी होण्यासाठीच हे आजचं प्रबोधन या ठिकाणी आहे, कारण का
मागं जो आपण बॅनर लावलेला आहे त्या बॅनरमध्ये सरळ चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितलं आहे की खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीमध्ये हा धम्म पोचला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी 1956ला धम्म दिला खऱ्या अर्थाने, परंतु धम्माची अजून वाटचाल चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून हे धम्म प्रवचन आयोजित केले जातात. आणि ह्या धम्मामध्ये वेगवेगळे विषय असतात. मग बौद्ध धम्म आणि मानवता असेल, धम्म बौद्ध आणि विज्ञान असेल, रमाई असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची धम्मक्रांती असेल, अनेक विषयावर या ठिकाणी प्रबोधन केलं जातो. आणि या प्रबोधनाच्या माध्यमातून बुद्ध काय आहेत, बाबासाहेब काय आहेत, शाहू फुले आंबेडकर काय आहेत हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि बहुजन लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची धम्मक्रांती, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो भारताचं संविधान दिलं तर आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी म्हणून सांगितलेलं आहे. असं कुठल्या एका नावावर बाबासाहेबांनी, कारण का संविधान देण्याचा एकमेव महत्त्व बाबासाहेबांचं होतं की आम्ही चालवलेलं राज्य हे लोकांचे असावे, ही बाबासाहेबांची इच्छा होती, ती प्रेरणा होती. आणि ती प्रेरणा आणि तो धम्म सांगण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. धन्यवाद साहेब. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.